महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बारामतीच्या पोटनिवडणुकीची चर्चा जोरात सुरू आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामतीची त्यांची जागा रिक्त झाली आणि निवडणूक आयोगाने तिथे पोटनिवडणूक जाहीर केली. त्यानंतर महायुतीतील पक्षांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु ही केवळ एक निवडणूक नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रथा या राजकीय पक्षांनी सुरू केली व त्यालाच महाराष्ट्राची संस्कृती असं म्हटलं गेलं. त्यामध्ये अलिखित नियम असा आहे की जर एखाद्या ज्येष्ठ नेत्याचे निधन झाले तर त्यांच्या सन्मानार्थ ती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जातो. बारामतीच्या बाबतीतही तशाच हालचाली सुरू झाल्या आणि शेवटी काँग्रेसने माघार घेतली. तरी अपक्ष उमेदवार बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज आपण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आतापर्यंत कोणकोणत्या नेत्यांच्या निधनानंतर त्या पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या, त्यावेळची राजकीय परिस्थिती काय होती याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. महाराष्ट्र हे वैचारिक मतभेदांचे राज्य आहे, परंतु वैयक्तिक द्वेषाचे नाही. यशवंतराव चव्हाणांनी घालून दिलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणांवर इथलं राजकारण चालतं. जेव्हा एखाद्या दिग्गज नेत्याचे निधन होते तेव्हा त्यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या दुःखात सहभागी होण्यासाठी आणि त्या नेत्याच्या कार्याचा आदर राखण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र येतात व निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतात. यालाच आपण राजकीय सुसंस्कृतपणा असे नाव दिले आहे. सर्व राजकीय पक्षांनी मिळून एका राजकीय कुटुंबाची बघितलेली ही सोय म्हणजेच बिनविरोध निवडणुका असे देखील काहींचे मत आहे. परंतु गेल्या काही वर्षात ही परंपरा धूसर होताना दिसते का, हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाची पानं उलटून पाहावी लागतील. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि माजी गृहमंत्री आर पाटील अर्थात आबा यांचे 2015 मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठे महांकाळ या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. आबांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना उमेदवारी दिली. आबांच्या निधनानंतर भाजप आणि शिवसेनेने आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. मात्र काही अपक्ष उमेदवार रिंगणात होते. तरी मुख्य प्रवाहातील पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे सुमनताई मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आणि ही जागा एका अर्थाने बिनविरोधाच्या जवळ जाणारी ठरली. परंतु अपक्ष उमेदवार समोर असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली नाही. विलासराव देशमुखांच्या निधनानंतरही राज्यातील राजकीय पक्षांनी अशाच प्रकारचा समंजसपणा दाखवला होता. जेव्हा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा राजकीय मतभेद बाजूला ठेवले गेले. ती पोटनिवडणूकही बिनविरोध झाली नाही. नजीकच्या काळात पुण्याच्या कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुका झाल्या. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर भाजपने ह्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून सर्व राजकीय पक्षांना विनंती केली होती. मात्र इथे राजकीय समीकरण पूर्णच बदललेली होती. महाविकास आघाडीने निवडणुका लढवल्या, त्यामुळे त्या निवडणुका किंवा पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या नाहीत. भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीतही सर्व पक्षीय सहमती होऊ शकली नाही आणि तिथे चुरशीची लढत पाहायला मिळाली. परिणामी तेथेही पोटनिवडणूक काही बिनविरोध होऊ शकली नाही. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यातील पलसू कडेगाव या विधानसभा मतदारसंघात झालेली 2018 ची पोटनिवडणूक तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध झाली नव्हती, परंतु ती अत्यंत एकतर्फी झाली होती. काँग्रेसकडून पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांना रिंगणात उतरवले होते. भाजपने सुरुवातीला संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी दिली होती. मात्र नंतर राजकीय संस्कृती आणि पतंगराव कदम यांच्याबद्दलचा आदर राखत भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही विश्वजित कदम यांना पाठिंबा जाहीर केला होता. जरी प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी काही अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले नव्हते. त्यामुळे ज्याला राज्याची संस्कृती म्हटलं जातंय तसं काही तिथे बिनविरोध निवडणूक नव्हती. महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीचे स्थान हे नेहमीच केंद्रस्थानी राहिलेले आहे. अजितदादांचं जाणं हे राज्यासाठी मोठं नुकसानदायी झालं. परंतु आता काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सुनेत्र पवार यांच्या समोर मोठ्या राजकीय पक्षाचा कोणताच उमेदवार नाही. मात्र याचा अर्थ ही निवडणूक किंवा ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल असे नाही. अजूनही 23 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
असे असले तरी सुनेत्रा पवारांचा विजय हा मोठ्या मताधिक्याने होईल यात कोणतीच शंका नाही.